ओके हाँ रेडी। तो कितना जरूरी है इस तरह का जो सेशन आजा रखा गया, घटना ज्यादा से ज्यादा जगह होना चाहिए। ये बहुत बड़ी समस्या बनती जा रही है। देखिए, मोबाइल एक ऐसा है कि उसका यूज बहुत ज्यादा है। देखो, हर चीज के लिए मोबाइल लगता है, तो इसको तो यूज तो करना ही पड़ेगा। लेकिन बहुत सारी चीजें ऐसी है कि जो अभी आप यूज करते हैं, उससे जो साइड इफेक्ट है वो कम करना जरूरी है। और इसलिए मोबाइल में जो आज हो रहा है कि जो बच्चों में जो गुस्सा आ रहा है, उसको नहीं दिया तो वो पिनएटिक हो रहे हैं। ये बंद करने के लिए उनको ग्रेजुअली 1 से 6 साल तक मोबाइल देना नहीं चाहिए, क्योंकि वो उम्र में वो बढ़ते हैं, वो उम्र में मोबाइल नहीं दिया तो उनमें ज़्यादा का जो है एंगर उनको नहीं आएगा। और बाकी जो उनके जो ये है बालक है, जो लोग हैं, उन्होंने भी मुझे लगता है कि समझ लेना चाहिए। और ये जो आज मोबाइल का जो ज़्यादा इस्तेमाल हो रहा है, उसकी वजह से होशियारी कम हो रही है, वो सब लोग एंग्री हो रहे हैं और जाके कोई ऐसा डिसीजन ले रहे हैं कि उसकी वजह से मुझे लगता है कि कोई जान भी लोगों की जा रही है। इसलिए इसके ऊपर बहुत ही सीरियसली सोचने की जरूरत है। और ये मोबाइल यूज करते वक्त इसके सही तरीके हर लोगों को मालूम होना चाहिए, और उनके जो पेरेंट है उनको मालूम होना जरूरी है। क्या कि प्रशासनिक लेवल पे आप बात करेंगे, फॉलो करेंगे किस तरह में क्या बताएंगे देखिए, अभी कैसा है कि पाटनकर मैम बाजू में खड़े हैं, उसमें इतनी बात हम कर रहे हैं कि स्कूल में जो उनको मोबाइल इस्तेमाल करने को लगाया जाता है, तो वो थोड़ा सा कैसा कम किया जा सकता है, या ये जो है तो उनको लैपटॉप में कैसा इस्तेमाल किया जा सकता है, तो ये देखना बहुत जरूरी है। क्योंकि ये बच्चे अगर रील नहीं देखे तो वो मुझे लगता है कि फिर उनमें जो डेवलपमेंट होना है वो होते रहेगी। दूसरी हालत में उनका जो स्क्रीन टाइम है वो कम करने की जरूरत है। सर एक महत्त्वाचा प्रश्न मगाशी तुम्ही उल्लेख केला की मोबाईलचा जो वापर आहे तो शाळेतूनच सुरुवात झाली. त्याला जोडून मी एक गोष्ट सांगेन, 90च्या दशकानंतरची जी बॅच आहे त्यांना उल्लेख नगरसेविकांनी उल्लेख केला घरचा अभ्यास गृहपाठ. मला असं वाटतं मूळ सुरुवात शाळेतून झाले, प्रोजेक्ट किंवा गृहपाठ किंवा ज्या एक कोणत्याही गोष्टी आहेत त्या मोबाईल शिवाय होत नाही आणि मुलांना एक निमित्त भेटलंय त्यामुळे मोबाईल वापरला जातो. तर तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही एक पद्मश्री आहात आणि नेत्रतज्ञ आहात, तर तुम्ही तुमच्या स्तरावर शाळेकडून किंवा शासनाकडून याच्यासाठी काय प्रयत्न करणार? बेसिकली यासाठी निश्चितच असं आहे की आज पाटणकर बहिणी बाजूलाच आहेत, आणि मी इथले जे शिक्षणाचे जे इन्चार्ज आहेत त्यांनाही बोलेल, आणि त्यांनाही सविस्तर एक पत्र असं लिहिल की बा याच्यामध्ये मोबाईलचा यूज कसा कमी करता येईल, ज्याच्यामुळं मुलं जे शाळेत चालतात तर ते मुलं त्यांचा सिलेबसचा निमित्त करून ते मोबाईल इतर गोष्टीसाठी वापरत आहेत, त्याचबरोबर अश्लील गोष्टी पण ते बघत आहेत. त्यामुळे त्यांना जे काही हे सगळं रील्सची जी सवय लागून गेली आहे, ही सवय आपला मोडण्याची गरज आहे. आणि ती मोडण्यासाठी शाळेतला मोबाईलचा उपयोग थोडासा कमी करणं, असं केल्याने मला असं वाटतंय की हळूहळू हा मोबाईल जे काही आज त्याच्यामुळे जे दुष्परिणाम होत चालले ते कमी करता येणं शक्य आहे. शाळेंमध्ये जर बघा घरातली परिस्थिती आहे ही पालकच हाताळू शकतात. महानगरपालिकांच्या शाळेतला विषय आहे तर महानगरपालिकांच्या आयुक्तापासून शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत, जसे आज ढाकणे साहेब आहेत, मी पण सुद्धा त्यांना पर्सनल आम्ही ओळखतो चांगले. या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर नगरसेवकांच्या माध्यमातूनच जातीलच. या विषयाला महासभेत कसा आवाज उठवता येईल आणि कुठे त्याला कंट्रोल, जसा ते खान अकॅडमी प्रायव्हेट अकॅडमी आहे, ती जर एखादा शिक्षक त्या अकॅडमीच्या बाबतीत वैयक्तिक जर हे करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. कारण मला असं माहिती आहे की वैयक्तिक मोबाईलवर असे कुठल्या अकॅडमीने मोबाईलचा अभ्यास करायचा नाही, मोबाईल आणायचा. कारण लॅपटॉपच्या जेव्हा वाटायला सुरुवात केली त्यावेळेससुद्धा हा प्रश्न आला होता की याच्यापासून डोळ्यांना किती त्रास होईल, आणि मला वाटतं त्यावेळेस डॉक्टर स्वतः कॅम्पला रुजू होते. त्यामुळे त्यांनी आज जे स्पष्ट सांगितलं की लॅपटॉपमध्ये नाही किंवा कॉम्प्युटर नाही, तर ते खातरजमा झाल्यानंतर लॅपटॉप आलेला आहे, मोबाईलसाठी नाही. मोबाईलचा विषय होता तो मोबाईलचा विषय नाही. त्यांचे जे त्या टायमाला त्यांना ते जीबीज द्यायचे होते, इंटरनेट नव्हता. आणि त्यावेळेस कोविडची आपल्यावर अवकाळा कोविड हा पसरला होता आपल्या देशात, आणि त्यावेळेस मी बेस्ट चेअरमॅन होतो.
आणि मग ते नेटची व्यवस्था आम्ही विद्यार्थ्यांना सगळ्यांचे नेट पॅक आम्ही करून दिले होते. पण त्या नेट पॅकचा पण तो जो अभ्यास होता तो शिक्षकाच्या माध्यमातून त्यांना होणार होता. आणि त्या वेळेला ती नेट पॅकेजची सिस्टीम केली होती. पण लॅपटॉप कोविडच्या काळासाठी होती. बाकीच्या नंतर डिजिटल आहे तो डिजिटलला बोर्डवर शिक्षक शिकवतात डिजिटलवर. त्यासाठी डिजिटलमध्ये मोबाईलचा वापर नाही आहे. पण ते जर खान अकॅडमी प्रायव्हेटली कोणाच्या तरी शिक्षकाच्या सांगण्यावरून जर किंवा तिथल्या मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून जर करत असेल तर त्याला आळा घालायचं आम्ही काम करू. तर मोबाईलचा अतिवापर आणि त्यामुळे मुलांची होणारी हानी हा एक आता प्रश्न उभा राहिलेला आहे आपल्यासमोर, पाल्यांसमोर पण, मुलांसमोर पण, शिक्षक असतील त्यांच्यासमोर पण. आणि त्याचंच आपण निराकरण करण्यासाठी आपले फ्री क्लासेसचे आपले संदीप मोरे यांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की असा कार्यक्रम घेतो आहे आणि आपण तात्यासाहेब लहानेंना इकडे बोलवतो आहे, आम्हाला पण चांगलं वाटलं की नाही काहीतरी आपण अवेअरनेसपणा आपण आणतो आहे विभागामध्ये. आणि विभागात ज्या प्रकारे आता या 2 महिन्यात ज्या घटना घडत आहेत मोबाईलमुळे, त्यामुळे हे करणं गरजेचं होतं. आज जे आपण ते सरांना बोलून आपण जे मार्गदर्शन सरांचं घेतलं आहे, मुलांना पण झालं आणि पाल्यांना पण झालं, पण ती खरंच आज गरजेचं होतं आणि आज त्यांनी दिलं आहे. आणि लोकांनी सगळ्या पाल्यांनी पण त्यांचं आवर्जून ऐकले. आता त्याच्यातले 10% तरी पालकांनी सुरुवात केली तर मला वाटतं मुलांवर त्याचा परिणाम नक्कीच चांगला होईल. आम्हाला पाहिजे. आणि गेस्ट म्हणून वक्ता म्हणून डॉक्टर लहाने डॉक्टर लहाने खूप मोठी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपण एखाद्या चित्रकलेच्या पानावरती जरी एक टिपका मारू ना तर टिपका आपण आहोत आणि ते पान आहे ना ते डॉक्टर लहाने आहेत. एवढा त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि खूप म्हणजे मला वाटतं की त्यांच्या जीवनप्रवाह आपण फक्त 1-2 तासात नाही समजून शकत. पण मला असं वाटतं की आज जे जागो पालक आम्ही जे काही आज पुढाकार घेतला आम्ही, मला असं वाटतं की 3 गोष्टी पालकांनी नेहमी लक्षात घ्याव्यात. मुलांची केशभूषा, मुलांची वेशभूषा आणि त्यांची मोबाईल नशा. या 3 गोष्टी जर आपण विचारात जर मांडल्या तर मला असं वाटतं की आज जे काही मागील 15 दिवसामध्ये जे काही आत्महत्या घडलेल्या आहेत ह्या कदाचित नाही होणार. माझ्या अंगावर अजूनही आमच्या काटा येतो आहे की हे कदाचित आपल्या घरापर्यंत येता कामा नये. पण हे आत्ताच म्हणून आम्ही सर्वांनी मिळून आम्ही हा पाऊल उचललेला आहे. कारण हे दिवसेंदिवस वाढणार आहे. बाकीच्या जसं सरांनी डॉक्टरांनी सांगितलं की बाकीच्या कंट्रींमध्ये ह्याला बॅन आणलेलं आहे. मला असं वाटतं की मुंबई घ्या किंवा पुणे घ्या, महाराष्ट्रातल्या 7ही मोठी शहरांमध्ये हे कंपल्सरी केलं आहे. हे कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि ह्याच्यावरती काहीतरी नियंत्रण पाहिजे. मला माहिती नाही पण सरकारी यंत्रणेतून ह्याच्यावरती उत्तर असलं पाहिजे. थँक्यू. सर प्लीज पुन्हा एकदा रिव्हर्स करता. हां थँक्यू. नक्कीच. पण त्याच्या अगोदर आपण सर्वांनी अंमलबजावणीवरती काम करूया. हे कॅम्प असतीलच, असे कार्यक्रम पुढे चालूच राहणार आहेत. वेगवेगळ्या विषयांवरती आपण या विभागात त्यांचं प्रबोधन करायचं काम फ्री क्लासेसच्या माध्यमातून असेल, आणखीन एखाद्या संस्थेच्या माध्यमातून असेल तर ते होत राहणार. शाळेंमध्ये जर बघा घरातली परिस्थिती आहे ही पालकच हाताळू शकतात. महानगरपालिकांच्या शाळेतला विषय आहे तर महानगरपालिकांच्या आयुक्तापासून शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत, जसे आज ढाकणे साहेब आहेत, मी पण सुद्धा त्यांना पर्सनल आम्ही ओळखतो चांगले. या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर नगरसेवकांच्या माध्यमातूनच जातीलच. या विषयाला महासंसभेत कसा आवाज उठवता येईल आणि कुठे त्याला कंट्रोल, जसा ते खान अकॅडमी प्रायव्हेट अकॅडमी आहे. ती जर एखादा शिक्षक त्या अकॅडमीच्या बाबतीत वैयक्तिक जर हे करत असेल तर ती चुकीची गोष्ट आहे. कारण मला असं माहिती आहे की वैयक्तिक मोबाईलवर असे कुठल्या अकॅडमीने मोबाईलचा अभ्यास करायचा आणि मोबाईल आणायचा. कारण लॅपटॉपच्या जेव्हा वाटायला सुरुवात केली त्यावेळेससुद्धा हा प्रश्न आला होता की याच्यापासून डोळ्यांना किती त्रास होईल. आणि मला वाटतं त्यावेळेस डॉक्टर स्वतः कॅम्पला रुजू होते. त्यामुळे त्यांनी आज जे स्पष्ट सांगितलं की लॅपटॉपमध्ये नाही किंवा कॉम्प्युटर नाही, तर ते खातरजमा झाल्यानंतर लॅपटॉप आलेला आहे, मोबाईलसाठी नाही. मोबाईलचा विषय होता तो मोबाईलचा विषय नाही. त्यांच्या जे त्या टायमाला त्यांना ते GBs द्यायचे होते, इंटरनेट नव्हता. आणि त्यावेळेस कोविडची आपल्यावर अवकाळा, कोविड हा पसरला होता आपल्या देशात. आणि त्यावेळेस मी बेस्ट चेअरमॅन होतो. आणि मग त्या नेटची व्यवस्था आम्ही विद्यार्थ्यांना सगळ्यांचे नेट पॅक आम्ही करून दिले होते. पण त्या नेट पॅकचा पण तो जो अभ्यास होता तो शिक्षकाच्या माध्यमातून त्यांना होणार होता.
आणि त्या वेळेला ती नेट पॅकेजची सिस्टीम केली होती, पण लॅपटॉप कोविडच्या काळासाठी होती. बाकीच्या नंतर डिजिटल आहे तो डिजिटलला बोर्डवर शिक्षक शिकवतात डिजिटलवर, त्यासाठी डिजिटलमध्ये मोबाईलचा वापर नाही आहे. पण ते जर खान अकॅडमी प्रायव्हेटली कोणाच्या तरी शिक्षकाच्या सांगण्यावरून जर किंवा तिथल्या मुख्याध्यापकाच्या सांगण्यावरून जर करत असेल तर त्याला आळा घालायचं आम्ही काम करू.